प्रकारे आपला दर्शन झाले आहे लक्ष्मी माता कोल्हापूर येथील। आणि आपण पाहू शकता महालक्ष्मीचे प्रवेशद्वार। तर चला मित्रांनो आपण आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये आणि तुमचा मित्र मी दीपक। तर मित्रांनो स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावामध्ये। तर मित्रांनो मागील व्लॉगमध्ये आपण श्री संत बाळूमामा यांचे दर्शन घेतले होते व आता आपण रिटर्नचा प्रवास चालू करू व अजून किती ठिकाणी फिरू यांची माहिती देऊ। तर चला मित्रांनो आपण ह्या व्लॉगचा आनंद घेऊ। तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो मागील भागात आपण श्री संत बाळूमामा मंदिर व त्यांच्या आई सत्यवा देवी यांचे दर्शन घेऊन आपण आता व्लॉग कंटिन्यू करू। तर चला मित्रांनो आता कोल्हापूरकडे जाऊ। चांगला वाळलं ना माल, ते चांगलं वाळले मग वास येतो। माल पाण्याला पण कसं जातो पाहिजे। हा ना हो हो त्या पटावर पॅक करून घेता ना त्या मोठ्या बेटा जळल्या मग काय करायचं मोठीवर गाडी चालली तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण आता ह्या ठिकाणी आलो आहोत निवांत आणि येथे आपण आता जेवण करणार आहोत। तर चला मित्रांनो आपण अशा प्रकारे या ठिकाणी जेवलो आहोत आणि आता आपण पुढचा प्रवास चालू करू। आणि आपण पाहू शकतात नदीवर सुंदर असा पूल। तर मित्रांनो आपण आता आदमापूरवरून कोल्हापूरकडे चाललो आहोत। तर चला मित्रांनो आपण आता आपला प्रवास कंटिन्यू करू। हा ना ख्वाबों में जो था वो टूटा है, बाजुओं में कोई अब रूठा है। यहाँ मेरे साथ तू नहीं है, आसमां में काली घटा भी सही है। तेरी यादें दिल से लिपटी है, पलकों पे नींद भी अटकी है। तू था सितारा अब तू कहाँ है, सब खो गया है ये क्या जहां है। तर मित्रांनो आपल्याला घाटातून दिसत आहेत कोल्हापूर शहर आणि व्ह्यू। तर चला मित्रांनो आता आपण एंट्री करत आहोत कोल्हापूरमध्ये। तर मित्रांनो आता आपण कोल्हापूरमध्ये आलो आहोत आणि थोड्याच वेळाने आता श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे जाऊ आणि दर्शन घेऊ। कोल्हापूर हे पंचगंगा नदीवर वसलेले एक मुख्य शहर असून या शहरामध्ये माता मंदिर व छत्रपती शाहू महाराजांचे पॅलेस आहे। तर मित्रांनो हे शहर मुंबई बेंगलोर हायवेच्या कडेला वसले असून ह्या शहरात रेल्वे सुविधा, येथे ऊस, भात आणि बाजरीचे मुख्य पीक घेतले जाते। तर मित्रांनो येथे गुळांचा खूप मोठा कारखाना आहे। खाण्याच्या बाबतीत येथे तांबडा रस्सा, पिवळा रस्सा आणि काळा रस्सा असे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत। येथे छत्रपती शाहू महाराज पॅलेस, माता महालक्ष्मी मातेचे मंदिर
प्रसिद्ध आहेत. येथे ज्योतिबा मंदिर, पन्हाळागड, मध्ये येथे आंबा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट असे घाट प्रसिद्ध आहेत. येथे आदमापूर हे ठिकाण असून कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चपला खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला आलो आहोत आणि आता आपण गेलो महालक्ष्मीचे दर्शन आणि कोल्हापूर रोड. हां तर चला मित्रांनो, आता आपण कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आपण आता कोल्हापूरमधून चाललो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, खूप ऊन पडले आहेत आणि कंटाळा पण आला आहे, पण चला उन्हातच आपण दर्शनासाठी जाऊ. तर चला मित्रांनो, आपण पाहू शकता. मित्रांनो, आपण आता मेन गल्लीतून चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात महालक्ष्मीचे मंदिर आणि आपण कळस पाहत आहोत आणि खूप सुंदर अशी मार्केट. हम्पी ट्रेन आज पुढं आहे रे. या हम्पी ट्रेन मोकर इथं लय लांब आहे. हां 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 येतच आहे मंदिर. थोडं आतमध्ये बिनखावी गणेश मंदिर. तर आपल्याला मित्रांनो अशा गल्ली गल्लीतून जायचे आहे मंदिराच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात कोल्हापूरमधील दगडाची चाळ, दगडाची बिल्डिंग जुनी, आणि आता आपण प्रवेश करणार आहोत मंदिरात. तर मित्रांनो, मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण शक्यतो शूट करणार नाही. तर चला मित्रांनो, आपण पाहू आता ह्या गल्लीने जाऊन घेऊ महालक्ष्मीचे दर्शन. मित्रांनो, आपण पाहू शकतात महालक्ष्मीचे प्रवेशद्वार. तर चला मित्रांनो, आपण आता दर्शन घेऊ आणि आपण पाहू शकतात महालक्ष्मीचे मंदिर. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊ. श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. तर मित्रांनो, हे आहे कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मातेचे मंदिर. तर मित्रांनो, ह्या देवीला अंबाबाई या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर मित्रांनो, हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. तर मित्रांनो, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तशृंगी हे सर्व 3.5 शक्तिपीठे आहेत. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी कोल्हासूर नावाचा राक्षस राहत होता व देवांच्या विनंतीने महालक्ष्मीने अंबाबाईचे रूप घेऊन कोल्हासुराला मारले. तेव्हापासून ह्या नगरीस कोल्हापूर असे नाव पडले. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात खूप सुंदर असे महालक्ष्मीचे मंदिर. तर मित्रांनो, आपण दर्शनानंतर आपण पाहू शकता खूप मार्केट आणि आपण चाललो आहोत आता गाडीच्या दिशेने आणि आपण पाहू शकतात कोल्हापूरची मेन गल्ली. तर चला मित्रांनो, आता आपण गाडीकडे जाऊ आणि रिटर्नचा प्रवास चालू करू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला दर्शन झाले आहे श्री माता लक्ष्मी माता कोल्हापूर येथील. आणि आता आपण गाडीपाशी आलो आहोत आणि चला मित्रांनो, आता आपण रिटर्नचा प्रवास चालू करू. आपण पाहू शकता आता गाडीत आपण बसू. तू था सितारा, अब तू कहाँ है? किस्मत की रेखाएं है फीकी, तेरी यादें भी है अब फीकी, तस्वीरें तेरी धुंधली, नजरें झुकी, तेरी हंसी अब बस हवा सी, जो भी था अब वो बस धुआं है, हर तरफ फैला एक सन्नाटा है, मेरे दिल ने आज ये जाना है, सब खो गया अब तू कहाँ
मित्रांनो आता आपण तासवडपाशी आलो आहोत आणि आता तासवडमध्ये पाणी आणण्यासाठी जाणार आहोत। तर मित्रांनो आम्ही दोघं पाणी आणण्यासाठी जाणार आहोत। तर मित्रांनो आता आपण हायवे सोडून गावामध्ये तासवड या गावामध्ये पाणी आणण्यासाठी चाललो आहोत। आणि तर मित्रांनो आपण पाणी आणले आहेत आणि आता चला मित्रांनो आपण आता पुढचा प्रवास चालू करू आणि आपण सब खो गया है ये क्या जहां है, धड़कने मेरी तुझसे कहाँ है, तू था सितारा अब तू कहाँ है। किस्मत की रेखाएं है फीकी, तेरी यादें भी है अब फीकी, तस्वीरें तेरी धुंधली नजरें झुकी, तेरी हंसी अब बस हवा सी, जो भी था अब वो बस धुआं है, हर तरफ फैला एक सन्नाटा है, मेरे दिल ने आज ये जाना है, सब खो गया अब तू कहाँ है, तू था सितारा अब तू कहाँ है, सब खो गया है ये क्या जहां है, धड़कने मेरी तुझसे कहाँ है, तू था सितारा अब तू कहाँ है। किस्मत की रेखाएं है फीकी, तेरी यादें भी है अब फीकी, तस्वीरें तेरी धुंधली नजरें झुकी, तेरी हंसी अब बस हवा सी, जो भी था अब वो बस धुआं है, हर तरफ फैला एक सन्नाटा है, मेरे दिल ने आज ये जाना है। तर मित्रांनो आता आपणही आलो आहोत साताऱ्यामध्ये। तर मित्रांनो आता आपण पुढे जाणार आहोत। श्री बालाजी मंदिर पुण्याच्या जवळ आहे। तर मित्रांनो तो मिनी बालाजी नावाने ओळखले जाते। तर चला मित्रांनो आपण पुढे भेटू। बीते लम्हों का साया सा, जैसे कोई खामोशियां, दिल की गहराइयों में दबा सा कोई राज है, अंधेरे कमरे में मैं अपनी परछाई से बातें कह रहा, वक्त गया है पर जख्म आज भी ताजे हैं। तर मित्रांनो आता आपण आहोत साताऱ्याच्या जवळ आणि आपण पाहू शकता साताऱ्याचे सायंकाळचे दृश्य। तर मित्रांनो आता आपण पुढे मिनी बालाजीला जाणार आहोत। तर मित्रांनो सायंकाळी मिनी बालाजी एक छोटीशी झलक। श्री बालाजी मंदिर पुणे। तर मित्रांनो श्री बालाजी मंदिर औंध नारायणपूर या गावामध्ये आहे। तर मित्रांनो पुण्यापासून 20-25 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर श्री बालाजी यांना समर्पित आहे। तर मित्रांनो ह्या मंदिरास आपण ह्या बालाजी मिनी बालाजी किंवा छोटा बालाजी किंवा प्रति बालाजी नावाने ओळखले जाते। तर मित्रांनो जे मेन तिरुपती बालाजी मंदिर आहे व त्याचे दुसरे मंदिर हे पुण्याजवळील औंध नारायणपूर या गावामध्ये असलेले हे मिनी बालाजी खूप सुंदर असे मंदिर आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता साकूरमध्ये पोहोचलो आहोत। तर मित्रांनो खूप उशीर झाला आहे आणि आपण पाहू शकता साकूरमधले सायंकाळचे दृश्य।
तर चला मित्रांनो, आपण आता उद्या सकाळचं भेटू. तर मित्रांनो, आपण पाहू शकता दुसऱ्या दिवसाचे दृश्य. तर मित्रांनो, काल आपल्याला यायला खूप उशीर झाला होता. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.